महिना 15 दिवस थोडस काही एकीला ताप आला, एकीला चारा नाही. लोक म्हणतात की बाबा रे गाईला सेट करायला अडचण येते आपल्याला, नाही काहीच नाही. माझ्या हिशोबाने मला काहीच वाटलं नाही. मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण जेवढे व्हिडिओ बघाल ना त्यामध्ये अशी प्रशस्त गव्हाण तुम्हाला दिसणार नाही. 12/4 ची जर गव्हाण केली मित्रांनो, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या ठिकाणी 6 गाई ते त्या ठिकाणी बांधू शकतात. मंडळी नमस्कार. आज आपण आहोत ठाकरे साहेबांच्या गोठ्यावर. विशेष म्हणजे ते शाळेत गेलेलेच नाहीये. त्यांनी हे जे विश्व निर्माण केले, त्यांच्याकडे गोठ्यामध्ये आता 22 जनावरे आहे. 22 जनावरे असून या ठिकाणी त्यांच्याकडे 60 ते 70 टन मुरघास आहे. त्याचबरोबर या ठिकाणी त्यांच्याकडे मुक्त गोठा आणि बंदिस्त गोठा 2 प्रकारचे या ठिकाणी गोठे तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर या गोठ्यामध्ये तुम्ही जर पाठीमागे बघितले त्यांचे जनावर आहे, तुम्हाला पुढे जाऊन दिसणारच आहे त्यांचं नियोजन. त्यांनी स्वतः या ठिकाणी काम करून सगळ्या गोठ्याचं खाद्याचं औषधाचं नियोजन करून जनावरे या ठिकाणी त्यांनी सेट केलेले, त्यांचा गोठा सेट केलेला आहे. दोन्ही प्रकारचा गोठा या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. जास्त वेळ न दवडता लगेच सुरुवात करूया. साहेबांची ओळख आणि त्याच्यानंतर पूर्ण गोठ्याची माहिती. साहेब नमस्कार. नमस्कार. आमच्या प्रेक्षकांना तुमची ओळख सांगा ना. दत्तू बाबूराव ठाकरे. गाव कोणतं सर आपलं? गणूर. गणूर कुठं आला? चांदवड मध्ये. चांदवड तालुक्यात गणूर. चांदवड तालुक्यात गणूर गाव. बरं. तुम्ही पहिले हा व्यवसाय सुरू करायच्या आधी काय करत होते? आम्ही काही नाही, आम्ही नाही बांड्या वगैरे, जनावरांनाच बांड्या वगैरे देत होतो पहिले. बरं. त्याच्यात आपण घुसल्यानंतर दुसऱ्याच्या गोठ्यावर गेलो, त्यांची माहिती घेतली. दुसरे लोक समजा आपल्याला ते विकत चारा घेऊन त्यांना परवडत होतं. त्यांची जागा स्वतःची नाही, त्यांचे पाणी स्वतःच नाही, त्यांना लाईट बिल. मग मी विचार केला का आपल्याला समजा बा सगळ्या गोष्टी घरच्या आहे, आपण मेहनत करू शकतो. मग आपण त्याच्यात मी वजे उतरलो. बरोबर. मग त्याच्यात 2-5 गाई टाकल्यानंतर मग डायरेक्ट 14-15 गाई टाकल्या बा त्याच्यात. असं बरोबर. तुम्ही म्हणजे गोठ्यात येण्याच्या आधी शेती करत होते का दुसरा व्यवसाय होता काय? नाही, शेती करायचो बघा. शेती आणि गाडीच आपल्या समजा गाडी म्हणजे चारा वगैरे पोहोचवायचो दुसऱ्या जनावरांना. कोणती गाडी होती आपली? मॅक्स पिकअप होती. पिकअप मध्ये लोकांना चारा वगैरे गोठ्यावर गोठ्यांना चारा पाठवायचो बस. आपलं शिक्षण किती झालं सर? तिसरीत गेलेलं आहे का? ओके. तर या ठिकाणी हा व्यवसाय सुरू करून तुम्हाला दिवस किती झाले सर? आता 14-15 महिने झाले. 15 महिने झाले जास्तीत जास्त. ओके. आता ह्या आपल्या टोटल जे काही गोठा आहे त्याच्यामध्ये जनावरे किती, गाई किती? सगळे 20-22 जनावर आहे. 9-10 जनावर दुधांचे. ओके. बाकीचे वासऱ्या वगैरे, कारुडी असे छोटे वगैरे सगळे 20-22 जनावर आहे. आता काही घेतल्या आहेत ह्या कुठून घेतल्या आहेत? या सगळ्या अशाच कोपरगावला घेतलाय काही, काही गुजरातला घेतलाय. ओके. ही गाय कुठून आणली आपण? ही कोपरगाववरून आणली. किती दूध जातं? तिचं 20 लिटर दूध आहे दोन्ही टायमाच. ही मध्ये एक गिर गाय आहे बरोबर. गिर गायचं कसं आहे होते? मी तर पहिल्यांदा तुमच्या गोठ्यात गिर गाय बघतोय. जे आपल्या एचएफ गाई आहे आणि त्याच्यात गिर गाय आहे. तिचं ठेवलंय बा. लोक म्हणतात तिचं दूध 70 रुपये लिटर विकतंय, 80 रुपये लिटर विकतंय गिर गायचं. आपू एक मी मार्केटला गेल्यानंतर मला वाटलं बा चांगली गिर गाय लोक म्हणतात, मग आपण सुगट गिर गाय टाकून बघू तिचं दूध कसं राहतं, घट राहतं असं बा. आपल्या घरी वापरू शकतो आपण तिचं दूध. बरोबर. त्या हिशोबाने आणली ती. 55,000ला आणली ती. गाभण होती त्यावेळेस. आता ही आपल्या इथे येऊन किती दिवस झालेला? तिला ती झाली जवळ 4 ते 5 महिने झाले. आपल्या वातावरणात सेट झाली? हो, तवाच झालेली. ओके. आता आपण या एचएफचा आणि गिर गाईची जर तुलना केली तर सांभाळण्यासाठी चांगली कोणती हो? चांगली आपली ती काही एवढा बदल नाही पडत. पण दुधाला ही कमी देती, दुधाला हिच्या फॅट वगैरे जास्त राहतं. गिर गाईचं फॅट वगैरे जास्त राहतं. आहारामध्ये म्हणजे जास्त खाण्याचं काही नाही, खाण्याचं उलटून कमी लागतो हिला आहार. गिर गाईला आहार कमी लागतो. ओके. आणि आजार कसा असतो त्यांना आणि यांना? आपण एचएफ पाणी आणि गिर मध्ये त्या गाईंना ताप वगैरे जास्त येतो. बाकी यांना काही नाही. ह्या ज्या गाई आहेत तुम्ही इथं आपल्या गावठी गाई मध्ये मोडती या गाई. ओके. ही 1 नंबरची गाय, ही 2 नंबरची गाय किती वेताची? ही का? ही आता पहिल्याच येताला, अजून जणलेली पण नाही. कुठून आणली? ही तिकडूनच आणली, चिखलीवरून आणली. चिखली गुजरातची गाय? गुजरातची गाय. केवढ्यात आली भाड्यासहित? तीच पडली 60,000 रुपयाला भाड्यासहित. ज्या गाई तुम्ही त्यावेळेस आणल्या त्यावेळेस सेट करायला काही अडचण आली तुम्हाला? नाही, काही नाही एवढं. थोडे दिवस 1 महिना 15 दिवस थोडस काही एकीला ताप आला, एकीला चारा नाही खाला, नॉर्मल थोडा प्रकार चालूच राहतो. आता बरेच लोक म्हणतात की बाबा रे गाईला सेट करायला अडचण येते आपल्याला. नाही, काहीच नाही. माझ्या हिशोबाने मला काहीच वाटलं नाही. नाही का? नाही. बरोबर. हा व्यवसाय सुरू तुम्ही ज्या वेळेस केला ना त्यावेळेस तुम्हाला अडचण काय आली होती का सुरुवात स्टार्टिंग? काही नाही अडचण, बाकी काही इशू नाही एवढा कोणत्या गोष्टीचा. फक्त चाऱ्या वगैरे तर पावसानेच याच वर्षी
प्रॉब्लेम दिला चाराचा, ओके. त्याच्यामुळे पाणी नसल्यामुळे थोडा चारा वगैरे बाहेरूनच आणावा लागला. ही गव्हाण मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण जेवढे व्हिडिओ बघाल ना त्यामध्ये अशी प्रशस्त गव्हाण तुम्हाला दिसणार नाहीये. तर गव्हाणीच्या बाबतीत सांगा ना साहेब, एकदम जबरदस्त आणि खूप सटीक नियोजन आहे. मी तिकडे ज्या वेळेस मार्केटला गेलो गाई आणायला, बर, तिकडं गुजरातला गेलो, हरियाणा गेलो, तिकडं त्या गव्हाणीची मी स्टाईल बघली आणि मग ती तिथून फोटो काढून आणला आणि मग इथं ते डायरेक्ट कारागिरीला आपल्या स्वतः गोठ्यातच बनवलेले आहे. म्हणजे रेडी गव्हाण घेतलेली नाही, इथं घरीच बनवलेली आपण. हिची रुंदी किती येईल अशी? 4 फूट रुंदी आहे, 12 फूट रुंदी, म्हणजे 4 बाय 12 आहे. आणि हिची ही खोली किती आहे? खोली 1 फूटभर. 4 बाय 12 आणि खोली 1 फूट आहे. आणि जमिनीपासून उंची किती हिची? तिची 2.5 फूट उंची. म्हणजे इथपर्यंत 2.5 आहे की इथपर्यंत 2.5? नाही, तिथवर खाली 2 फूट, वरती 2.5 फूट आहे. ओके, म्हणजे तिरपा गेल्यामुळे ते 1 फूट येत आहे ती उंची त्याची, म्हणजे 2.5 फुटापर्यंत येत आहे. हो मित्रांनो, या ठिकाणी कड्यांचं वगैरे नियोजन आहे. बऱ्याच ठिकाणी एका गव्हाणीला 6 गाई राहत्या, 6 ते 8 गाई राहत्या. ह्या 6 ते 8 गाई दोन्ही साईड म्हटलं 6 ते 8 गाई बांधू शकतो आपण. 12 बाय 4 ची जर गव्हाण केली मित्रांनो, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या ठिकाणी 6 गाई ते त्या ठिकाणी बांधू शकतात. गव्हाणीची रुंदी पण 4 फूट आहे, प्रशस्त आहे. त्याच्यानंतर जे काही तुमच्या इतर गव्हाणी आहेत त्या बऱ्याच फार्मरांच्या कंप्लेंट आहे की त्या गव्हाणी टिकत नाहीये. या ठिकाणी जर या पद्धतीने तुम्ही बांधणी करत असाल गव्हांची, तर त्या ठिकाणी हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की प्रशस्त आणि सविस्तर गव्हाण पाहिजे. त्या ठिकाणी तुमचे 3 फूट पर्यंत त्याची उंची येणार आहे आणि त्या ठिकाणी एंगल पण चांगले लावले, या ठिकाणी कडी पण लावली, एकदम व्यवस्थित या ठिकाणी गव्हाण आहे, मजबूत आहे. त्याच्यानंतर बघा, आता आपण साहेबांचा गोठा बघतोय, त्या साईडने जनावरे बघितले, बंदिस्त गोठ्यामध्ये आहोत आपण. ही गव्हाण झालेली आहे. जसं पुढे चालतोय तर या ठिकाणी मला हे मशीन दिसतंय. साहेब, याच्या बाबतीत सांगा ना, कसं आहे, काय आहे ते? दूध काढायचं मशीन आहे. याचं काही वापरण्याची कशी पद्धत आहे, मला थोडक्यात सांगा ना. एक वापरण्याची काही नाही, गाय पाणवायची, त्याला ही नळी जोडली का डायरेक्ट तिथं गाईजवळ बसलं, पाणी लावलं का लगेच समजा वासरू सोडलं नाही सोडलं तरी चालतात. बरं, तर 5 मिनिटात तिचं 10 लिटर दूध निघून जातं, 4 ते 5 मिनिटात. ओके, म्हणजे हे मशीन गाईच्या कासांमध्ये लावायचं. हे 4 साईड लावल्यानंतर 4 मिनिटाच्या आत 10 लिटर दूध निघतं याच्यातून. बरं, 30,000ला घेतलेलं आहे. माऊली कंपनीचं त्यांच्याकडे दूध मिल्किंग मशीन आहे. बऱ्याच लोकांचा मिल्किंग मशीन मध्ये अनुभव खूप खराब आहे. तर तुमचा सह्याद्रीचं पण आहे आपल्याकडं. बरं, सह्याद्रीचं ते कम्पॅरेटिव्ह मध्ये चांगलं कोणतं? सह्याद्री चांगलीच आहे ना. सह्याद्री चांगली ना. सह्याद्री म्हणले की ते 60,000चं मशीन आहे ते. आता बघा, ह्या मिल्किंग मशीन मध्ये ना खूप साऱ्या लोकांचे कंपनी वाईज अनुभव खूप वेगवेगळे आहेत, बरोबर? तर तुमचा अनुभव कसा आहे? चांगलं आहे, काही नाही. सह्याद्रीचं पण चांगलं आहे, माऊलीचं पण चांगलं आहे. असताना मग तुम्ही हे का घेतलं? आम्ही ते ना हे आत्ता घेतलं एक, म्हणजे उद्या याचं मशिनरीत प्रॉब्लेम झालाच बरं तर लगेच त्याचा पिन जोडून चालू करू शकतो. म्हणजे इमर्जन्सीला बॅकिंग काहीतरी पाहिजे, त्या अनुषंगाने त्याच्यामुळे डबल आपण साहित्य ठेवलेलं आहे. ओके मित्रांनो, आपण यांच्या गोठ्यामध्ये गाई बघितलंय, गव्हांचं नियोजन बघितलंय, मिल्किंग मशीन बघितलंय. मुख्य महत्वाचा भाग जो आहे तो शेडचा कन्स्ट्रक्शनचा आहे. तर साहेब, याची लांबी रुंदी किती आहे? अशी 60 फूट आहे, अशी 34 फूट आहे. दक्षिण उत्तर गोठा आहे आपला, हो. पूर्व पश्चिम नाहीये, दक्षिण उत्तर आहे ना, आडवा आहे ना? हा, आडवा आहे. बरोबर, आडवा असं 60 फूट आहे, आडवी लांब पूर्व पश्चिम 34 फूट, 34 बाय 60 या ठिकाणी. आणि ही कड्याची उंची किती ठेवली आपण? कड्याची 11 फूट आहे, मंची 12.5 फूट आहे. 11 आणि 12.5 म्हणजे आपल्याकडे ढाळ किती आला याला? 1.5 फुटाचा. 1.5 फुटाचा ढाळ आलाय. ओके, आणि हे जे कन्स्ट्रक्शन आहे पूर्ण, तर याला बनवायला खर्च किती आलाय? 3.5-4 लाख रुपये लागले. कोब्या सहित? नाही, कोब्या नाही, नुसतं शेड वगैरे 4 लाख रुपये खर्च आहे. दक्षिण उत्तर त्यांनी जी त्याची लांबी ठेवली आहे ती 60 फूट ठेवली आहे. पूर्व पश्चिम जे ठेवलंय ते 34 फूट ठेवलंय. आणि या ठिकाणी ज्यांची जी उंची आहे कडेला, ही किती म्हटले तुम्ही? 11.5. 11.5 ही कडेला उंची ठेवली आहे. सेंटरला 12.5 ठेवली आहे, बरोबर. आणि 2.5 फुटाचा त्यांनी ढाळ दिलेला आहे. 1.5 फूट ते 2.5 फुटाच्या दरम्यान तो ढाळ आलाय. त्यांचं हे जे पाणी आहे त्या साईडनं त्यांचा मुक्त संचार गोठा आहे, बरोबर. त्या ठिकाणी त्यांची थोडी उंची कमी होते. ओके, तर या ठिकाणी आपण पुढे जातोय त्यांच्या मुक्त संचार गोठ्यामध्ये. आपण त्यांचा मुक्त संचार गोठा बघूया. आता आपण त्यांचा बंदिस्त गोठा बघितलाय, बंदिस्त गोठ्यामधले जनावरे बघितले. तर या ठिकाणी हा त्यांचा मुक्त संचार गोठा आहे. किती जनावरे आहे याच्यात? 8 आहे. 8 ही मारेल ना? नाही, काहीच नाही. मुक्त संचार गोठा आहे मित्रांनो. मुक्त संचार गोठ्यामध्ये त्यांनी जर बघितलं तर त्यांचं बंदिस्त गोठ्यालाच या ठिकाणी 15 किती फूट येईल? 1, 2, 3, 15 फूट आहे ना.
हा 14 असं रुंदीला का? हा तेच असं 17 फूट आहे. 17 फुटाची पडदी त्यांनी साईडला काढली. मेन त्यांचा बंदिस्त गोठ्यालाच लागून काढली आहे. त्या ठिकाणी इथं कडेला गव्हाण टाकली त्यांनी मुक्त गोठ्यासाठी. त्यानंतर हा पूर्ण स्पेस त्यांचा मोकळा आहे. जाळीचं तार कंपाऊंड केलंय. जाळीचं तार कंपाऊंड केल्यानंतर त्याच्या बाजूने शेडनेट लावलंय. शेडनेट लावल्यानंतर आता सध्या उन्हाचे दिवस आहे. उन्हाचे दिवस असल्यामुळे वरून त्यांनी 100% नेट या ठिकाणी आच्छादन केलंय. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता संपूर्ण या ठिकाणी त्या गायी मोकळ्याच आहेत. कुठल्याही गायीला या ठिकाणी दोर लावलेला नाही. तर याचा मुक्त संचार गोठ्याची तुम्हाला कल्पना का आली? तुम्ही बंदिस्त तर करताय. त्यांना पाणी पाजण्यासाठी, चारा टाकण्यासाठी आपल्याला माणसाची कमतरता आहे बा. बरं. त्याच्यासाठी आपण डायरेक्ट त्यांना चारा चरट वगैरे लावलंच नाही. सगळं पाणी मुक्त पाणी पित आहे. चारा टाकला का त्यांची त्या खाऊन जात आहे. ते एकमेकात वाद नाही घालते? नाही काहीच नाही. थोड्या वेळ दिवस घातले 2-4 दिवस नंतर काहीच नाही. बरं. तर या ठिकाणी आपण तुम्ही बंदिस्त करताय, मुक्त करताय, बरोबर. तर याच्यात फायदा कोणता आहे तुम्हाला? चांगला कोणता वाटतोय? मुक्त गोठ्यात चांगल्याच आहे. उलटून त्यांचे व्यायाम होतो. बरं. दूध वगैरे जास्त देतात मुक्त संकर मध्ये. बरं. आता हे जे मुक्त गोठ्यातले ज्या गायी आहे तर यांचं खाद्याचं नियोजन कसं? त्यांना 4 वाजता चारा टाकला का 5-5:30 ला त्यांना खाद्य आणि चारा संघ टाकायचा. बरं. 6 वाजता दूध काढायचे. याची लांबी रुंदी किती येईल या मुक्तची? ते असं 40x60 आहे. 40x60 आहे. 40x60 ला पूर्ण तार कंपाऊंड केलंय का आपण? हो. ओके. आता ह्या ज्या गायी तुम्ही निवडतात तर त्या गायी घेत असताना नियोजन कसं लोकल बाजारचं असतं का बाहेरून असतं? बाहेर राज्यातून, परराज्यातून? नाही, आपल्याच इकडं गुजरात, परराज्यातून असतं. परराज्यातूनच. गायी घेताना काय तुम्ही म्हणजे तुमचं निरीक्षण कसं आहे की बाजारात गेल्यानंतर काय लक्ष देतात तुम्ही? बाबा रे गाय घ्यायची तर मला हे असं आहे ते तसं. नेमकी मी बघणार आहे ना गायी घेतल्यानंतर हिचा लक्ष्मी बघणार तिच्या अंगावर, बरोबर. लक्ष्मी बघणार, दूध तिचं दूध वगैरे देईल का नाही देईल, कास वगैरे येते ते. बरं. त्या हिशोबाने आपल्याला 10 लिटर तिनं दूध दिलं पाहिजे आपल्याला. बरं. अशा हिशोबाने करायचं. हा जो व्यवसाय आज तुमचा 15 महिन्यापासून चालू आहे, 15-16 महिन्याचा, 15 महिन्यापासून चालू आहे, तर एक अनुभव सांगा मला. जे नवीन तरुण येत आहेत की त्यांनी या व्यवसायात येताना काय काळजी घ्यावा किंवा यावं का नाही? चांगलं आहे ते, केलं पाहिजे. त्याच्यातून आपल्याला समजा रुपया भेटू शकतो. बरं. रुपया भेटू शकतो. थोडंसं लक्ष वगैरे दिलं तर चारा ते सगळ्या गोष्टीचं नियोजन ठेवलं तर चांगलंच आहे ते. बरं. बाकीच्या नोकऱ्या पेक्षा एकदम उत्तम आहे ते. चांगलं. बरं. तुमच्याकडे आता चाराचं नियोजन म्हणजे तुम्ही आता तुमच्या शेतात तर काही नाहीये, आता दुष्काळ आहे, बरोबर. तर चारा कसा आहे? आपण पहिले आपली पावसाळी मका होती त्याचा मोर घास वगैरे बनवून ठेवलेले आहे. आता पोत किती मुरघास आहे? बस 60-70 टन बनवलेलं आहे आता पोत. आपण मुरघास 70 टन आहे? हो. ओके. आणि दुसरं मुरघासासोबत अजून काही देतो का आपण? हो, बांड्याची, ऊसाची कुटी वगैरे देत राहतो. ऊसाची कुट्टी वगैरे देतो का? बरोबर. आणि गोळी पेंड वगैरे काही देता गेला? हो, त्यांना सकाळी देतोय. सकाळी 5 वाजता, संध्याकाळी 5 वाजता त्यांना कांडी आपलं खाद्य वगैरे जे. ह्या गायींचं आजारी पडण्याचं प्रमाण सांगा ना मला. म्हणजे आता आपल्याकडे बंदिस्त गायी आहे आणि मुक्त संचारला आजार कमी. मुक्त संचारला आजार कमी आणि बंदिस्तला आजार थोडासा येतो. त्यांना बसायला व्यायाम होत नाही. बर. पाय वगैरे सुचतात त्यांचे बंदिस्त मध्ये. हे जे आपलं नियोजन आहे सगळ्या गोठ्याचं आपण बघतोय, चारा आहे, मिल्किंग मशीन आहे, गव्हाणी आहे, हे सगळं झालं. आता त्या व्यवसायाच्या त्याच्यामध्ये करायच्या गोष्टी झाल्या. आता याचं आउटपुटकडे येऊया. तर आपलं दूध किती निघतं सर? आता साधारण 100-110 लिटर दूध आहे आपलं आज. दोन्ही टायमाचं. 8-9 गाईचं. आणि हे आपण डेअरीला देतो की? डेअरीलाच देतो आम्ही. डेअरीला देतो. काय भाव येतो? पडतंय आता 28-30 रुपये पडतंय. जसं फॅट लागेल तसं मिळतं. तरी साधारण 28च्या कमी नाहीच. आज पण नाही. 27-28च्या कमी नाही. जर 28 रुपये लिटरचा भाव मिळाला आपल्याला, 100 लिटर गेलं 2800 रुपये मिळतात. 2800 एका दिवसात झाले. आणि जर महिन्याचा विचार केला त्याचा होता 84,000 ते 90,000. बरोबर. त्याच्यानंतर हा झाला दुधाचा धंदा, म्हणजे दुधापासून येणारा निव्वळ नफा झाला. त्याच्यानंतर दुसरा अजून याच्यात अर्निंग स्रोत कोणता आहे? खर्च वगैरे. पैसे कुठून मिळतात? अजून त्याचं आपलं खत वगैरे ते आपल्याला प्रॉफिटच राहतं ना. खताचं कसं विकलं जातं इथं? ते विकतो 6,000 रुपये ट्रॅक्टर विकता जातो. एक खताचं 6,000 रुपये. ते तर महिन्याला 3 टारला खत निघतंय आपलं शेणखत एका महिन्याला.
3 टारल्या खत त्याचे बी म्हणजे 3 टारले जर निघाले तर 15-16 हजार रुपयाचं महिन्याचं त्यांचं खत आहे त्यांचं आपल्याला 84,000 रुपये तुमच्या दुधातून निव्वळ तुम्हाला त्या ठिकाणी उत्पन्न येत आहे. त्याच्यानंतर 15 ते 20,000 या ठिकाणी शेणखताचे भेटते महिन्याला 15,000 रुपये कमीत कमी 15,000 म्हणजे लाख रुपये तुमचा तो बेनिफिट त्या ठिकाणी झाला. आणि हा गोठा टाकलाय त्यांचे मोठे बंधू आपल्या समोर आहे. साहेब सांगा ना गोठा कसा आहे, धंदा चांगला आहे का? धंदा खूप भारी हा त्याचे टेक्निकल वापरून चांगलं जर लक्ष दिलं तर खूप शेती व्यवसायाला भारी आहे. बरोबर. नाही आता तुम्ही जुने झाले आता तुमच्या पिढीत तुमचे अनुभव काय सांगतात नेमके? आता आमच्या आता जुन्या पिढीत काय शेतीमध्ये कष्ट करूच मरायचं काम आहे. बर हा जसा दररोज ताजा पैसा येतो, गाईचं लक्ष राहतं त्यांचं, 4 वेळा सकाळी केलेलं ताज्या चारा टाकणं, त्यांचे दूध काढणं, पदशीर त्यांची ठेपटवली तर पैसा मिळतो. मित्रांनो, आपण गणूर गावामध्ये आल्यानंतर या ठिकाणी एक बंदिस्त गोठा आणि त्याच मालकांचा एक मुक्त संचार गोठा, या दोन्ही गोठ्यांची माहिती, विशेष त्याच्यातून येणारं उत्पन्न किंवा या ठिकाणी गोठ्याचं जे चालणारं नियोजन आहे यांची सगळ्या बाजूने या ठिकाणी माहिती यांच्याकडून घेतली. साहेबांचं या ठिकाणी आपल्याला माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो साहेब. धन्यवाद. आमच्या प्रेक्षकांना खूप महत्त्वाची माहिती या ठिकाणी तुम्ही दिलेली. धन्यवाद.